इंडियाज गॉट लेटंट शोचं सर्व एपिसोड डिलीट केले, समय रैनाचं स्पष्टीकरण. माझा उद्देश प्रेक्षकांना हसवणं एवढाच होता, रैनाची माहिती. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलकडून समय रैनाला दुसरा समन्स, 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे पोलिसांचे आदेश. इंडियाज गॉट लेटंट वादग्रस्त प्रकरणी मुंबई खार पोलिसांकडून रणबीर अलाहाबादियाला दुसरा समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. रणबीर अलाहाबादीनंतर आता सारंगसाठीचा शो वादात, अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो विरोधात मनसे चित्रपट सेना संतप्त, पुण्यातील शो बंद पाडण्याचा इशारा दिला. भाडीपानं अतिशय निर्लज्ज कांदेपोहेच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या. फेअर प्ले ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चिंतन शाह आणि चिराग शाह या दोघांना 2 दिवसांची ईडी कोठडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर आभार सभा, सभेची तयारी सुरू. मंत्री दादा भुसे यांनी सभास्थळाची पाहणी केली. राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण, राज्यातील अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढण्याची शक्यता. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर. 2023 या वर्षासाठी 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये मंजूर. उन्हाळ्यापूर्वीच लिंबाच्या दरात मोठी वाढ. 1 रुपयाच्या लिंबासाठी मोजावे लागतात 10 रुपये. लिंबाची आवक कमी झाल्यानं किंमत वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती. पुण्यातील आंबे गावात निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक युनिटवर मालमत्ता कर आकारण्याच्या प्रस्तावाचा सामाजिक आणि आर्थिक परिणामांचा अभ्यास करावा. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुंबई महापालिकेकडे मागणी. राज्यात लवकरात लवकर वाळू माफियांविरोधात सरकार नवं धोरण राबवणार. अकोल्यातील भाजप संघटनात्मक बैठकीत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गेच व्हावी. छगन भुजबळांची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणी दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. गृह विभागानं काढले आदेश. प्रदूषणकारी प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. प्लॅस्टिकच्या फुलांचा पुनर्वापर करता येईल का? केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. बाप्पाच्या मूर्ती या शाडूच्याच मातीच्या असाव्यात. मुंबई महापालिका मार्च महिन्यापासून मोफत माती देणार. 100 रुपयात जागेचं रजिस्ट्रेशनही केलं जाणार. भिवंडीतल्या पांडवगडावर सापडले पांडवकालीन शिवलिंग आणि पुरातन पादुका. पांडुकेश्वर नाव देत ग्रामस्थांनी पूजा केली आणि त्यासोबतच ही पूजा करण्याची रोज परवानगी मागितली. भायखळा उड्डाणपुलाचं 60% काम पूर्ण. ऑक्टोबर 2025 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार. आयुर्मान संपल्यानं भायखळा पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली. नाशिक शहरात आणखी नवीन 27 सिग्नल होणार. पोलीस आयुक्तालयाकडून मनपाला नव्या ठिकाणांची यादी जाहीर. पनवेल महामार्गावरील कोन फाट्याजवळ लालपरीचा भीषण अपघात. बसची झाडाला धडक. 3 ते 4 प्रवासी जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही समोर. भिवंडी शहरात 5 दिवस पाणी पुरवठा कमी दाबानं. भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम 15 फेब्रुवारी रोजी केलं जाणार. त्यामुळे पाणी कमी दाबानं सोडलं जाणार. अहिल्यानगर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिक व्यापक करण्याचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा निर्णय. 10 मार्चपर्यंत शहरात कारवाई केली जाणार. भाईंदर पूर्वेतील शिवार गार्डनजवळ शालेय विद्यार्थ्यांमध्ये भांडण. मुलांची एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळ. एका नागरिकानं व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील घराची संरक्षण भिंत कोसळली. भिंत गॅरेजमध्ये उभ्या कारवर कोसळल्यानं कारचं नुकसान. कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयात 25 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.
जालन्यात कॉपी बहाद्दरांवर पोलीस आणि महसूल पथकाकडून आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार। हे पथक जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर अचानक जाऊन पाहणी करणार। पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक। चोरट्यानं पुणे शहरातील विविध भागात 50 ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या। त्याच्याकडे बनावट 49 चाव्या होत्या। बनावट ऑइल विकणारे 2 जण पुणे पोलिसांच्या ताब्यात। हडपसर युनिक ऑटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्ट या दुकानात पोलिसांचा छापा। 3,11,045 किमतीचा मुद्देमाल जप्त। कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला। सामाजिक कार्यकर्त्यांनी गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात अपघातग्रस्त वाहनानं 3 किलो अफू पकडण्यात आला। कार राजस्थानहून चेन्नईला जात होती। कार अपघातात एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न। महिला पाय घसरून पडल्यानं रेल्वेखाली जात होती। यावेळी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेनं या महिलेचे प्राण वाचले। छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व रेडिओ दिनानिमित्त विशेष प्रदर्शन। 1940 पासून ते आतापर्यंतच्या रेडिओ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।